मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की त्यांना दिवसभर काहीतरी खायला पाहिजे, चटक-मटक खायला पाहिजे, चमचमीत खायला पाहिजे. मग आपण वेळेवर काही करून देत नाही. आज मी असाच एक पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे. अतिशय झटपट, एक वेळा करा आणि महिनाभर खा आणि त्याचं टेन्शन बिलकुल घेऊ नका. इथे मी ज्वारीच्या पोह्याचा तुम्हाला चिवडा करून देणार आहे, अतिशय सिंपल पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये साखर टाकायची आहे, 2 चमचे साखर टाकायची, काळं मीठ टाकायचं आणि साधं मीठ टाकायचं, चाट मसाला टाकायचा, आमसूर पावडर टाकायचं. सगळं आपल्याला मिक्सरवर एक वेळा छान फिरून घ्यायचं आहे. एकजीव आपला छान मसाला झालेला आहे. आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्या इथे चांगले 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मी थोड्याशा कट करून घेतलेल्या आहे. आणि त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे, कढीपत्त्याची पानं टाकायची आणि लसूण टाकायचं. जर तुमच्याकडे पुदिना जर असेल ना, तर पुदिना तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि सगळं आपल्याला मस्त मिक्सरवर गर असा फिरवून घ्यायचा आहे. इथे आपला छान मसाला तयार झालेला आहे, हिरवं वाटण. आता हे ज्वारीचे पोहे आहे, अतिशय पातळ असतात आणि कुरकुरीतसुद्धा असतात. आणि याचा जर चिवडा केला ना, तर खूप हलका आणि फुलका आणि पचायलासुद्धा चांगला असतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या पोह्याचा नक्की चिवडा करून बघा. इथे कोरडेच आपल्याला ज्वारीचे पोहे भाजून घ्यायचे आहे, 2-3 मिनटं भाजून घ्यायचे, त्याला काढायचं. आणि नंतर त्याचमध्ये मी मुरमुरेसुद्धा घेतलेले आहे आणि मुरमुरेसुद्धा आपल्याला थोडेसे 2-3 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर मुरमुरे आणि पोहे दोन्ही मी एकत्र केलेले आहे आणि दोन्ही आपल्याला 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे आपल्याला तेलावर चांगले फुटेपर्यंत चांगले होऊ द्यायचे आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये डाळियासुद्धा घ्यायचा, तोसुद्धा आपल्याला अगदी 2 मिनटं होऊ द्यायचा आहे. वरतो थोडासा फेस आला की लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता त्याच तेलामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, थोडंसं सोप टाकायची, आपल्याला चांगली तडतड होऊ द्यायचं. सोपसुद्धा 1 चमचाभर घेतलेली आहे. आणि धने पावडर घ्यायचं, 2 चमचे धने पावडर घ्यायचं, थोडीशी हळद टाकायची आणि किंचित आपल्याला थोडंसं तिखट टाकलेलं आहे. नाही टाकलं तरी चालेल, कारण हिरव्या वाटणामधलंच आपल्याला तो चिवडा करायचा आहे. नंतर त्यामध्ये वाटण टाकायचं आहे. आता मी वाटण थोडंसं 1 मिनटं तेलावर होऊ दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट त्या पोह्यावर टाकू शकता, परंतु मी त्यामध्ये थोडं होऊ दिलं आहे. नंतर शेंगदाणे आणि डाळियासुद्धा आपल्याला टाकायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मग काय करायचं, तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. आणि नंतर आपला मसाला तयार केला आहे तो मसाला त्यामध्ये टाकायचा. तर इथे आपला मस्त मसाला तयार झालेला आहे आणि ज्वारीच्या पोह्यामध्ये आपल्याला तो मसाला टाकून द्यायचा आहे. आता मसाला खूप गरम आहे, म्हणून तुम्ही एकदम त्याच्यामध्ये हात टाकू नका, नाहीतर हाताला पटकन चटके लागतील. मग काय करायचं, चमच्यानीच आपल्याला सुरुवातीला हलवून घ्यायचं आहे. आणि थोडं कोमट वाटलं की नंतर मग दोन्ही हाताने आपल्याला हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे. हाताने मिक्स केला की सगळं बाजूला छान लागतो. मग असा मस्त आणि छान असा आपला चिवडा झालेला आहे. हा चिवडा तुम्ही सकाळी मुलांना, दुपारी केव्हाही देऊ शकता. चहाच्या सोबतसुद्धा तुम्ही हा चिवडा खाऊ शकता. अतिशय टेस्टी आहे, हलका आहे, फुलका आहे. नक्की तुम्ही एक वेळा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.